दीदी मलाही खूप भूक लागली आहे. असं वाढते वाढते गरमागरम जेवायला वाढते. आई भात का नाही वाढला? हो ना, भात तर जेवणातला सगळ्यात महत्वाचा पदार्थ. भाताशिवाय तर जेवण अपूर्ण आहे. असं मग तुम्हाला माहिती आहे का भाताचा आपल्या ताटापर्यंतचा प्रवास कसा असतो ते? नाही. हो, वाण्याच्या दुकानातून तू तांदूळ आणते, मग ते शिजवते आणि आम्हाला वाढते. हो, अगदी बरोबर आहे. पण भात आपल्या ताटापर्यंत येण्या अगोदर त्याचा खूप मोठा प्रवास आहे. तो कसा? मुलांनो, तांदळाचं पीक तयार होण्यासाठी धरणी मातेचे आशीर्वाद लागतात व त्याचबरोबर सूर्यदेव, वरुणदेव व पवनदेव यांचेही आशीर्वाद लागतात. व सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना अपार मेहनत, कष्ट, उन्हातानात, पावसात करावे लागतात. बापरे, एवढं सगळं? हे तुम्हाला सर्व बघायचे आहे का? तुम्हाला भाताची लागवड कशी होते ते बघायचे आहे का? हो. चला मग आता मी तुम्हाला अगोदर भात वाढते. तुम्ही छान जेवून घ्या. मग उद्यापासून तुम्हाला भात लागवड कशी केली जाते ते मी दाखवेल. चालेल. आणि हो, तुम्हाला सुद्धा हा भाताचा प्रवास ताटापर्यंत कसा आहे तो बघायचा असेल तर मला नक्की सांगा.